गेले 15 दिवस महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणतो तसा मेगा खोटं बोलण्याचा एक इव्हेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्याच्या संदर्भामध्ये काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी देखील शासनाची भूमिका ही उद्योगाच्या बाबतीतली काय आहे ही काल स्वतः त्यांनी स्पष्ट केलेली आहे। आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन जे केले ते कोणाची बाजू खोडण्यासाठी किंवा कोणाला प्रत्युत्तर देण्यासाठी केलेलं नाही, तर कशा पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीचं नकारात्मक वातावरण उद्योजकांच्या बाबतीत निर्माण केलं जाते महाराष्ट्रामध्ये याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गेले 15 दिवस आहेत। त्यातला कालचा एक प्रकार जर आपण बघितला असाल तर सॅफ्रन नावाच्या कंपनीच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांच्या मार्फत आपला देखील आणि जनतेचा देखील संभ्रम करण्याचा निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। आणि हा प्रयत्न काय आहे तर आपल्याच माध्यमातून 1.5-2 महिन्यापूर्वी ज्या काही प्रसिद्ध झालेल्या बातम्या होत्या की आपल्याच माध्यमातून आपण महाराष्ट्राला देशाला ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या खोडण्याचं काम आणि ती कंपनी गेली हे जनतेला आणि युवा पिढीला दाखवून त्याचं खापर आमच्यावर फोडण्याचं काम काही लोक करत आहेत। काही मंडळी तर वेगवेगळ्या बातम्या घेऊन बसतायत, काही मंडळी ट्विट घेऊन बसतायत, काही स्वतः केलेली ट्विट घेऊन बसतायत। परंतु मला आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आणि आपल्याकडे कागद पण द्यायचा आहे की वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस असेल, सॅफ्रन असेल, सिनार्मस असेल, ह्याची खरी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत। या श्वेतपत्रिकेमध्ये नक्की महाराष्ट्र शासनानं, उद्योग विभागानं, MIDCनं फॉरेनच्या कंपनींबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल, दाऊदसारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील आणि या बैठका झाल्यानंतर याचं नक्की रेकॉर्ड MIDCकडे आणि उद्योग विभागाकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतनं अख्ख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत। कालच्याच एका बातमीवर किंवा कालच्याच एका संभ्रम निर्माण करणाऱ्या बातमीवर जर मला बोलायचं असेल तर आमच्या महामंडळानं काल एक खुलासा केलेला आहे। या खुलासामध्ये स्पष्ट असं म्हटलंय की 5 जुलै 2022 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्याशी भेट घेतल्यानंतर सॅफ्रन कंपनीच्या CEO श्री ऑलिव्हियर अँड्रीज यांनी दिल्लीवरूनच सदर कंपनी ही हैदराबादला स्थापन करण्याचे जाहीर केले होते। या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जागेची मागणी किंवा इतर पाठपुरावा करण्यात आलेला नव्हता। तो प्रकल्प महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी गेला असे म्हणणे संयुक्तिक नाही। हे महामंडळाचं कालचं उत्तर आहे। आता याच्यामध्ये काही लोकांना जर शंका असेल की आम्ही मॅन्युप्युलेट केलेलं आहे तर त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये जावं, माहितीच्या अधिकारामधनं माहिती काढून जनतेसमोर ठेवावी, तर हे कोण काय करत नाही। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती वेदांताचा विषय जो आहे तो अजूनही चालवला जातोय। तर ह्या सगळ्या खोट्या बातम्या पसरवण्यामागचं कारण माझे 3 प्रश्न आहेत, जे 3 प्रश्न वारंवार मी पूर्वीच्या लोकांना विचारलेले होते। त्याच्यातला पहिला प्रश्न, वेदांताच्या बाबतीमध्ये जो माझ्याकडे आता कागद आहे, 5 जानेवारी 2022ला अर्ज सादर केल्यानंतर आपण हाय पॉवर कमिटीची मीटिंग का घेतली नाही? ती हाय पॉवर कमिटीची मीटिंग 15 जुलैला शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब सरकारमध्ये आल्यानंतर का घ्यावी लागली याचं उत्तर काय अजून जनतेला मिळालेलं नाही आणि मला देखील मिळालेलं नाही। दुसरा प्रश्न की परवाची एक मी पत्रकार परिषद बघितली आणि त्याच्यामध्ये माझ्या तोंडी असं घालण्यात आलं की मी पूर्वी आणलेले प्रकल्प हे आम्ही आणले तसं सांगण्याचा प्रयत्न करतोय।
माझ्या अनेक पत्रकार परिषदा आपण बघा, मी असं कुठेही वक्तव्य केलेलं नाही. उलट मी असं सांगितलं की गाजावाजा करत जे MOU झाले त्याची अंमलबजावणी का झाली नाही, गाजावाजा करत ज्याची पब्लिसिटी करण्यात आली की एवढे MOU झाले तेवढे MOU झाले, त्या MOUची अंमलबजावणी करणारी लागणारी जी कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग आहे ती 14 महिने का होऊ शकली नाही, हा माझा दुसरा प्रश्न होता. त्याचं देखील उत्तर आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मला देखील मिळालेलं नाही. बरं, या बाबतीत देखील मला आवाहन करायचं आहे की माझ्यावर कोणी विश्वास ठेवू नये, माहितीच्या अधिकारामध्ये जाऊन याचे देखील कागदपत्र घ्यावेत की ही मीटिंग किती महिन्यानं झालेली आहे. आता या मीटिंगमध्ये जे काय आम्ही केलं, म्हणजे सिंधारमसचा जो उल्लेख केला जातो, सिंधारमस हा प्रकल्प धेरंड या गावामध्ये होतोय. जी काही लोकप्रतिनिधी म्हणून नावं घेतली होती त्या लोकप्रतिनिधींचा हा मतदारसंघ नाही. कालच त्या ठिकाणी मी जाऊन आलो रायगडला. हा मतदारसंघ आमदार महेंद्र दळवी यांचा आहे. तिथल्या कुळांचा विषय असल्यामुळं काही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं प्रलंबित होतं. त्यासाठी आम्ही बैठका घेतल्या. इंडोनेशिया बेस असलेली ही कंपनी आहे जी 20,000 कोटी रुपये रायगडला इन्व्हेस्ट करणार होती, महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करणार होती. त्या सगळ्यांनी आमच्या सगळ्यांची भेट घेतली आणि त्यांनी व्यथा मांडली की कॅबिनेट सब कमिटी न झाल्यामुळं आम्ही हा प्रकल्प परत नेण्याचा विचार करत आहोत. पण त्याच्या पुढे जाऊन त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही हा प्रकल्प परत का नेताय, तर त्यांनी सांगितलं की कॅबिनेट सब कमिटीमध्ये आमचे 3 विषय आहेत. त्यातला पहिला विषय 20 वर्षाचा इन्सेंटिव्ह प्लॅन जो आहे तो 40 वर्षाचा करावा. 60% आम्हाला इन्सेंटिव्ह परत मिळणार आहे, तो आम्हाला 100% करावा. आणि जागेचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही कंपनीबाबतची कार्यवाही करू शकत नाही. 14 महिने न झालेली कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये होते. याचा अर्थ प्रकल्प आला पाहिजे, प्रकल्प ह्या ठिकाणी वाढला पाहिजे आणि बेरोजगारी दूर झाली पाहिजे. हे धोरण नक्की कोणाचं आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं. परंतु आजपर्यंत कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग 14 महिने का झाली नाही याचं उत्तर तुम्हाला आणि आम्हाला मिळालेलं नाही. तिसरा प्रश्न मी विचारलेला होता की एअरबसच्या बाबतीमध्ये मी असं म्हटलेलं होतं, आजही त्या विषयावर मी ठाम आहे की एअरबेसच्या बाबतीमध्ये साधं एक वाक्य लिहून जरी डिफेन्सला लिहिलेलं असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटला लिहिलेलं असेल किंवा ज्याचा उल्लेख काल देवेंद्रजींनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केला की एअरबसचा हा प्रकल्प येण्यासाठी त्यांनी नाव देखील त्या ठिकाणी कोट केलं नाही, पण काही लोकांना देवेंद्रजी भेटले होते, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. मग हे भेटलेले असताना तत्कालीन सरकारनं किती पत्र पाठवली डिफेन्सला, किती पत्र पाठवली टाटा समूहाला, किती पत्र पाठवली सेंट्रल गव्हर्नमेंटला, किती पत्र पाठवली पंतप्रधान महोदयांना, तर त्याचं रेकॉर्ड माझ्या विभागामध्ये नाही. हे देखील काही लोकांनी माहितीच्या अधिकारात जाऊन माहिती मिळवली तरी समोर येणार आहे. आणि चौथा कालचा विषय, कुठच्या तरी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यानं सॅफरन गेली म्हणून सांगायचं आणि त्याच्यावर काही लोकांनी गळा काढायचा, ही सिस्टीम आता महाराष्ट्राला माहिती होत चाललेली आहे. म्हणून कालचं उदाहरण तर सगळ्यात भयानक आहे की ज्या बाबतीतली पब्लिसिटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून 5 जुलै 2022ला झाली. आपणच सगळ्यांनी सांगितलं की हा प्रकल्प राजनाथ सिंगांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन त्यांच्या सीओच्या मार्फत हा हैदराबादला गेला आहे, त्याच्यावरच शंका उपस्थित करण्यात आली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही कागदपत्रांच्या गोष्टी आणि ज्या काही गोष्टी दाखवल्या जात आहेत त्या ऑथेंटिक गोष्टी ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्या पाहिजेत. आणि आज उद्योगमंत्री म्हणून मला अजून एक विनंती करायची आहे, जे आमच्यावर टीका करतात त्यांना किंवा जे संभ्रम निर्माण करतात त्यांना, की परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये माजी उद्योगमंत्री यांनी असं सांगितलं की बारसोची रिफायनरी जी आहे ही आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजींनी पत्र दिलेलं होतं, त्याच्यामुळे तो जर प्रकल्प झाला तर त्याचं श्रेय हे आम्हालाच आहे. ठीक आहे, कोकणातल्या जनतेला हे तर कळलं की कालपर्यंत रिफायनरी आम्ही आणली नाही म्हणून सांगणारे, रिफायनरीसाठी पत्र आम्हीच दिलं होतं आणि आम्हालाच रिफायनरी करायची आहे हे काल तर आपल्या माध्यमातून त्यांनी कबूल केलेलं आहे. मला त्याच्यावर एकच प्रश्न फक्त विचारायचा आहे की ज्यावेळी 3 लाख कोटीच्या रिफायनरीला आपण विरोध केला त्यावेळी बेरोजगारीबद्दलचं आपलं मत काय होतं, स्थानिकांबद्दलचं आपलं मत काय होतं, उद्योजकांबद्दलचं आपलं मत काय होतं. बरं, हे ठीक आहे,
हे 2 वर्षापूर्वीचा कालावधी त्याच्यामध्ये गेला असेल. पण आज ज्यावेळी आपण उद्योगधंद्यांच्या बाबतीत युवा पिढीच्या बाजूनं गळा काढतोय, त्यावेळी आज देखील रिफायनरीच्या बाबतीतलं तुमचं मत काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर देखील मी आजच देऊन ठेवतो. त्याचं उत्तर असं असणार आहे, तिथल्या जनतेनं जर मागितला तर रिफायनरी द्या, तिथल्या जनतेने तर नाकारला तर आम्ही जनतेबरोबर आहोत. मला असं वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे. इकडे 20,000 कोटीचा प्रकल्प गेला म्हणून खोटं सांगायचं, इकडे सॅफ्रॉन गेला म्हणून खोटं सांगायचं, इकडे अजून कुठचा प्रोजेक्ट आपल्या कालावधीत जो गेलेला आहे त्याचं खापर आमच्यावर फोडायचं, इकडे युवा पिढीला असं सांगायचं की रिफायनरी जर झाली तर ती आमच्यामुळे होणार आहे, आणि तिकडे खासदार साहेबांनी सांगायचे की रिफायनरी इथं मी होऊ देणार नाही, ही देवभूमी आहे, या देवभूमीमध्ये मी रिफायनरीच्या लोकांना पाऊल टाकायला देणार नाही, वेळ पडली तर आम्ही समुद्रात ढकलून देऊ, हे तिकडे त्यांनी सांगायचं. त्याच्यामुळं मला 2-4 महत्त्वाचे प्रश्न जे पडलेले आहेत की राजकारण करण्यापेक्षा रिफायनरीची भूमिका तुमची काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. मागच्या वेळी तुम्ही जे काय MOU केलेले आहेत ते का थांबलेले आहेत हे देखील आम्हाला कळलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की उद्योजक महाराष्ट्रामध्ये येतील असं वातावरण सगळ्यांनी एकत्र येऊन निर्माण केलं पाहिजे. आज कुठचाही उद्योग ह्या ठिकाणी येऊ नये किंवा गेलेला उद्योग हा या सरकारमुळे गेला आहे, या सरकारची बदनामी करायची, यामागं एक फार मोठं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र खऱ्या अर्थानं युवा पिढीच्या दृष्टीनं घातक आहे. आणि म्हणून कुठचे तरी कागद दाखवायचे, कुठंतरी काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीनं सरकारवर खापर फोडायचं. ज्या लोकांनी सांगितलं की वेदांता ह्या ठिकाणी येणारच नाही, अशी ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली, तीच लोकं पत्रकार परिषदेला बाजूला घेऊन रिफायनरी आता आम्ही आणली असं सांगण्याचं जर काम करत असतील तर ही युवा पिढीची दादांत फसवणूक आहे. उद्योग खात्यामार्फत माझा राजीनामा मागणं फार सोपं आहे, पण आपण कधीतरी डोळे बंद करून चिंतन केलं पाहिजे की आपण 2.5 वर्षामध्ये जे डावोसला गेलेलो होतो, त्याचे जे काय MOU झालेले होते, त्याच्यावर किती पैसे खर्च झालेले होते, त्याच्यावर राहण्यासाठी किती पैसे खर्च झाले होते, हे अजून महाराष्ट्राच्या जनतेला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे मला उद्योगमंत्री म्हणून सगळ्यांना आवाहन करायचं आहे की उद्योजक येण्यासाठी आणि उद्योगधंदा येण्यासाठी पोषक वातावरण आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलं पाहिजे. ते आपण करूया. त्यासाठी जो काही विरोधी पक्षनेते अजितदादांचा गैरसमज झाला असेल, ह्या ट्विटमुळं असेल किंवा काही टीझर बघितल्यामुळं असेल, मला जर त्यांनी वेळ दिली तर मी त्यांचा गैरसमज देखील भेटून दूर करेन. शरद पवार साहेबांचा देखील गैरसमज भेटून दूर करेन. राजसाहेबांनी जर मला वेळ दिली तर त्यांचा देखील गैरसमज मी दूर करेन. कारण हा सगळा तारकांचा खेळ आहे आणि प्रत्येकजण, मला असं वाटतं की प्रत्येकजण ट्विटवर सध्या मत बनवतोय. तर मला सगळ्यांना विनंती करायची की ज्यांना उद्योग खात्याचे ऑथेंटिक पेपर बघायचे असतील त्यांना ते पेपर दाखवण्याची भूमिका ही आमच्या विभागाकडनं घेतली जाईल. आणि म्हणून परवा देखील मी सांगितलं, जेव्हा ऑरिक्स सिटीला मी गेलो होतो, ऑरिक्स सिटीमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क येणार म्हणून सांगितलं होतं आणि तो गेला. कुठेही मेडिकल डिव्हाइस पार्क गेलेला नाही. 100 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे मिळणार होते ते जरी आम्हाला मिळाले नाहीत तरी मेडिकल डिव्हाइस पार्क हा आम्ही आमच्या MIDCच्या पैशावर करतोय. BDP तो आम्ही आमच्या MIDCच्या पैशावर करतोय. आणि काल 2 प्रकल्प का होईना पण महाराष्ट्रामध्ये उद्योग यायला सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं ही औद्योगिक क्षेत्रातली नांदी आहे. आणि या 2 वर्षामध्ये एवढं काम आम्ही करून दाखवू की ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप आमच्यावर केले जात आहेत त्यांना आरोप करण्यासाठी कुठचाही विषय शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीनं उद्योग विभाग भविष्यामध्ये काम करेल. उद्योजी राज ठाकरेंचं असंच मत आहे की प्रत्येक उद्योग गुजरातला का चाललाय, त्याची ही व्यथा आहे. नाही, मी काल पण सांगितलं की एखादा उद्योग राज्यातून बाहेर जाणं हे घोषणावं आहे असं मी देखील मानणारा नाही. परंतु तो प्रकल्प कधी गेला आहे ह्या कदाचित तारखा आणि इव्हिडन्स नसल्यामुळे हे गैरसमज होत आहेत. म्हणून मी सांगितलं की राजसाहेबांना जरी भेटण्याची वेळ आली आणि मी वेळ मागणार आहे त्यांच्याकडे, आणि हे सगळे कागद म्हणजे एअरबस असेल, त्याच्यानंतर आपला सॅफ्रॉन असेल, वेदांता असेल, हे तारीखनिहाय मी त्यांना दाखवणार की अशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या, अशा पद्धतीमध्ये मीटिंग मागितलेल्या असताना सुद्धा इंडस्ट्रीसाठी मीटिंग होऊ शकल्या नाहीत. तरी देखील आता त्यांनी केलं नाही म्हणून आम्हाला करायचं नाही अशातला भाग नाही. पण ज्या पद्धतीनं खोटं बोललं जातं आहे आणि युवा पिढीला संभ्रम निर्माण केलं जातं आहे, माझा एकच मुद्दा आहे की 14 महिने जर मीटिंग होऊ शकत नाही, ऑनलाईनसुद्धा करू शकलो असतो आपण. बाकी सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्या 2.5 वर्षामध्ये. मग इंडस्ट्रीची बैठक ही ऑनलाईन का होऊ शकली नाही, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून फक्त संभ्रम निर्माण करायचा
आणि संभ्रम निर्माण करून आम्हीच सगळे महाराष्ट्राचे तारणहार आहोत. शिंदे आणि फडणवीस सरकार जे आलेलं आहे ते महाराष्ट्राच्या विकासासाठी काही काम करत नाहीत, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करण्याचा जो प्रयत्न आहे तो महाराष्ट्र यशस्वी होऊ देणार नाही. आणि म्हणून मी सांगितलं, शरद पवार साहेब असतील, अजितदादा असतील, राज ठाकरे साहेब असतील, यांना जर या संपूर्ण म्हणजे कार्यप्रणालीची माहिती पाहिजे असेल, वेदांताचं काय झालं, एअरबसचं काय झालं, तर मी स्वतः भेटून त्यांना द्यायला तयार आहे. अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, जे घटनात्मक पद आहे, त्यांनी जर माझ्याकडे वेळ मागितली त्यांना देखील मी द्यायला तयार आहे. म्हणजे मी फक्त अजितदादांना देतोय, राज ठाकरे साहेबांना देतोय किंवा शरद पवार साहेबांना देतोय अशातला भाग नाही. तर अंबादास दानवे जे पत्रकार परिषदेला बाजूला बसलेले असतात त्यांना देखील मी, त्यांनी जर माझी वेळ मागितली आणि जर याचे खुलासे मागितले ते देखील त्यांना देखील द्यायला मी तयार आहे. आदित्य ठाकरेंचं वाक्य होतं की टाटा डिफेन्स प्रोजेक्टसाठी आम्हाला केंद्र सरकार सांगेल त्या राज्यात आम्ही जाणार, असं त्यांनी सांगितलं होतं. तर मग राज्य सरकारचा दोष कसा धरला? कुठचा? आदित्य ठाकरेंचं म्हणणं होतं की टाटा एअरबस डिफेन्सच्या प्रोजेक्टमध्ये अधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं होतं की केंद्र सरकार सांगेल त्या राज्यात आम्ही जाणार. बरोबर ना? मग आता एअरबसचा प्रकल्प गेल्यानंतर त्याला दोषी आम्ही तरी कसे काय? नाही, तेच प्रश्न दबाव आहे. नाही, एक मिनिट, तेच प्रश्न विचारतात, तेच उत्तर देत आहेत. त्यांनी काय सांगितलं, केंद्र शासन ठरवणार होतं की तो प्रकल्प कुठं जाणार आहे, आम्ही कुठं नाही म्हणतो. मुद्दा तेच सांगितलं मी की केंद्र शासनाच्या बाबतीमध्ये ज्या काय बैठका झाल्या, 21 सप्टेंबर 2021ला जो MOU झाला त्याच्यानंतर मी तुम्हाला गुजरात गव्हर्नमेंटचा एक ऑथेंटिक पेपर देतो. हा माझ्याकडे आहे. असा पेपर त्यांच्याकडे आहे का? गुजरात गव्हर्नमेंटनं 21 सप्टेंबर 2020ला हा MOU झाल्यानंतर 24/12/2021ला एअरबसच्या संदर्भातला अर्ज हा गुजरात गव्हर्नमेंटकडे गेला आणि 21 सालचंच सांगतो की 21 सालामध्ये हा प्रकल्प राज्यामध्ये पाहिजे म्हणून गुजरात गव्हर्नमेंटनं एका महिन्यामध्ये 2 हेअरिंग घेतल्या. त्याची तारीख आहे 28/2/2022 आणि 22/3/2022. हा कागद मी आपल्याकडे देतो. हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कागद नाही. आणि 11/5ला त्यांनी GSTच्या संदर्भातल्या क्वेरीज ज्या होत्या त्या कंप्लाय करून तुम्ही आम्हाला ताबडतोब द्या अशा पद्धतीचं एअरबसला पत्र दिलं. त्याच्यानंतर त्या क्वेरीज त्यांनी कंप्लाय केल्या आणि त्याच्यानंतर तो प्रकल्प, म्हणजे अर्ज कितीचा आहे? 24/12/2021चा. आणि हा कागद मी आपल्याला देतो ना, हा कागद गुजरात गव्हर्नमेंटचा आहे. बरं, प्रकल्प गुजरातला जावेत याच्यासाठी केंद्राचा दबाव आहे का? 24/12/2021ला जर एखादी कंपनी गुजरातकडे अर्ज करते तर त्याच कंपनीनं महाराष्ट्रामध्ये अर्ज का केलं नाही हे आत्मचिंतन पूर्वीच्या सरकारनं केलं पाहिजे ना. नाही, उद्याची प्रश्न असा आहे प्रकल्प गुजरातला जावेत केंद्र सरकारने केंद्राचा दबाव आहे का? उदयजी, केंद्र सरकारने त्या एअरबसच्या टाटा एअरबसला सांगितलं की तुम्ही ज्याप्रमाणे केंद्र सरकार सांगेल त्याच दर्जामध्ये तुम्हाला जायला पाहिजे. केंद्राचा दबाव आहे का? असं मला असं वाटतं की हे पत्रकार परिषदेमध्ये बोलणं ठीक आहे. केंद्र सरकारनं सांगितलं म्हणून एअरबसनं असं केलं, ह्याचा कुठं ऑथेंटिक पेपर आहे का? तसं मला अशी माहिती आहे की डावसला जी वेदांताच्या संदर्भातली अनिल अगरवालांशी बैठक झाली त्याच्यामध्ये अनिल अगरवालनी असं सांगितलं की जोपर्यंत तुम्ही हायपॉवर कमिटीची मिटिंग लावून आम्हाला किती इन्सेंटिव्ह देताय हे जोपर्यंत आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही केंद्र सरकारला सांगणार नाही की महाराष्ट्रामध्ये प्रकल्प द्या. पण हे त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत रेकॉर्डवर नाही, हे मला माहिती आहे ना, माझ्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. जसं त्यांना सांगितलं काही अधिकाऱ्यांनी, तसे मला देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की अशा पद्धतीची हायपॉवर कमिटी होणं गरजेचं आहे. आम्हाला पाण्यामध्ये डिस्काउंट तुम्ही काय देणार आहात, लँडमधली तुमची पॉलिसी काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही इन्सेंटिव्ह किती देणार आहात, 28,000 कोटी देणार की 30,000 कोटी देणार, ही जर मिटिंगच झाली नाही तर आम्ही काय करू शकतो असा देखील त्यांनी प्रश्न विचारलेला मला सांगितलेलं आहे. पण ते कागदावर कुठं दिसत नाही ना. आणि म्हणून आज कसं आहे, प्रत्येक गोष्टीला राजकीय स्पर्श करण्यामध्ये काय अर्थ नाही. काल कदाचित 2,000 कोटीचे प्रकल्प महाराष्ट्राला मिळाले असतील केंद्र सरकारकडनं, ही सुरुवात आहे. त्याच्यानंतर स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं की टेक्स्टाईल पार्क आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुढे जाऊन 25,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट जी होती त्याला आम्ही मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळं वेदांता गेला, एअरबस गेली, त्याच्यानंतर सॅफरन गेला, ह्याचे पुरावे असताना देखील हे सगळं खापर आमच्यावर फोडणं योग्य नाही. आणि मी देखील अशा अनेक गोष्टी सांगू शकतो ना. मला आता 3 महिन्यामध्ये कळलं की यांनी असं केलं, यांनी एनटी चेंबरमध्ये मिटिंग घेतली, आणि याला काही अर्थ राहत नाही. माझं म्हणणं ऑथेंटिक पेपर बोलत असतो
तो जर ऑथेंटिक पेपर असेल तो त्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवावा. दुबईत पण काही बैठका झाल्या त्याचा सुद्धा तुम्ही उल्लेख करतात. नेमकं प्रकरण काय आहे? कालचं जाहीर झालं ते केंद्राने दिलं, पण थेट उद्योग तुमच्याकडे येतो का? उद्योजक म्हणून काही संपर्कात का? कारण तुम्ही जाहीर केलं होतं की वेदांता गेला तेव्हा तुम्ही म्हटलं होतं की वेदांता थेट अनेक उद्योजक काही प्रयत्न तसे झाले का? थेट अनेक उद्योजक हे आमच्या संपर्कामध्ये आहेत. 9 तारखेला देखील परदेशातल्या अनेक कंपन्यांशी याच ऑफिसमध्ये याच MIDCच्या ऑफिसमध्ये आमची एक बैठक आहे सकाळी 1 वाजता. त्याच्यानंतर हाँगकाँग बेस्ड काही कंपन्या ज्या आहेत त्या देखील आमच्याशी चर्चा करत आहेत. सेमीकंडक्टरच्या काही कंपन्या आहेत त्या देखील आमच्याशी चर्चा करत आहेत. पण 8-10 दिवसामध्ये एखादा पटकन प्रोजेक्ट येईल याच्यापेक्षा त्याच्यामध्ये वर्किंग केलं पाहिजे. ते पूर्ण होमवर्क आम्ही करतोय आणि मी परवा देखील विश्वासानं सांगितलं त्याच्यावर कोण चेष्टा करतं कोण कुचेष्टा करतं याच्याशी मला काय त्याच्यामध्ये पडायचं नाही. पण ज्या पद्धतीनं आता 2000 कोटीचे प्रकल्प केंद्र शासनाने दिले, हा 2000 कोटीचा प्रकल्प जरी असला तरी त्याच्यामध्ये MIDCची देखील इन्व्हेस्टमेंट आहे. इलेक्ट्रॉनिक्स बेस्डच्या कंपनी त्या ठिकाणी येणार आहेत. तसं टेक्स्टाईल पार्कच्या बाबतीत देखील येणार आहे. आम्ही BDPचे करतोय तिथे देखील 30-40 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत कागदावर कुठचाही झालेला आदेश हा मला दिसत नाही किंवा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती चर्चा मला असं वाटतं की इंडस्ट्रीच्या दृष्टीनं फार मोठी सकारात्मक झाली असं माझं मत नाही. तुम्ही दुबईचा उल्लेख करताय. दुबईला नेमक्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुणाच्या बैठका झाल्या होत्या? कसला महाविकास आघाडीच्या बैठका दुबईबद्दल तुम्ही म्हणालात. माझ्या पत्रकार परिषद गेल्या उद्योगमंत्री झाल्यानंतर अनेक झालेल्या आहेत, पण दुबईला कुठच्या इंडस्ट्रीजची बैठक झाली असं वाक्य मी कधीही म्हटलेलं नाही. दुबईच्या बैठकीतनं प्रकल्प त्या ठिकाणी गेले हे देखील मी म्हटलेलं नाही. ज्या लोकप्रतिनिधींनी दुबईच्या बाबतीमध्ये उल्लेख केलेला आहे ते याचं उत्तर देऊ शकतात. त्या कुठच्याही पत्रकार परिषदेमध्ये दुबईच्या बैठकीचा मी कधी उल्लेख केलेला नाही. त्याच्यामध्ये केंद्राने अंग काढल्यामुळे ऐनवेळी राज्य सरकारला तोंडावर पडायला असं मला वाटतं का? नाही, हे कसं आहे की आता केंद्र सरकारनं 100 कोटीमध्ये आम्हाला मिळणार होते, 100 कोटी रुपये नाही दिले, ठीक आहे ना. पण आम्ही त्याच्यातनं जर मागं गेलो असतो ठीक आहे. आम्ही काय सांगतो की मेडिकल डिव्हाइस पार्क जरी 100 कोटी रुपये केंद्र शासनाचे मिळाले नाही तरी आम्ही करणार आहोत. त्याची सुरुवात आम्ही केली. पण दुसरा एक प्रश्न मी विचारला होता की या 2.5 वर्षामध्ये ऑरेक्स सिटीमध्ये जर काही मंत्री महोदय गेले असतील, मुख्यमंत्री महोदय गेले असतील तर त्यांनी 900 मीटरची समृद्ध महामार्गाची कनेक्टिव्हिटी का केली नाही? जर मागच्या 2.5 वर्षामध्ये समृद्धी महामार्गाची जर कनेक्टिव्हिटी झाली असती तर मुंबई ऑरेक्स सिटीवरनं 3.5 तासावर आली असती, पुण्यावरनं 2.25 तासामध्ये आली असती. आणि म्हणून जे इन्फ्रास्ट्रक्चर त्या MIDCमध्ये पाहिजे, उद्योजकांना पाहिजे ते करून देणं ही MIDCची पहिली जबाबदारी आहे. आणि म्हणून ती 900 मीटरची कनेक्टिव्हिटी देखील करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. आदित्य ठाकरेंनी फेस टू फेस चर्चा करा असं आव्हान दिलेलं आहे. मी आहे ना. जाहीर करा. तुमचा तर राजीनामा कालही परत त्यांनी ते सांगितलं. त्यांनी राजीनामा मागावा आणि आम्ही राजीनामा द्यावा एवढे आम्ही राजकारणातले काही दुबळे नाही आहोत. लक्षात आलं की नाही? त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ते त्यांनी आणावेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कशाला, उद्योगमंत्री आहे ना. आणि मग मी जनतेला सांगतो की 7.5 वर्षामध्ये नक्की उद्योग खात्यामध्ये काय काय झालेलं आहे. बारसूमध्ये स्थानिक रहिवासी रुपयाचा राज्याला अनाऊन्स झाला. इतर राज्यात काय माहिती आपली कितीचे अनाऊन्स? सर, हरियाणामध्ये 8,000 कोटी रुपये, तमिळनाडूमध्ये 7,000 करोड रुपीज. आंध्रमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची शेअर आहे. महाराष्ट्रात केवळ 2,000 हा, कोटी. तेच ना. म्हणजे नाही, ठीक आहे ना. एक 2,000 करोड. मिनिट. बाकीच्या राज्यांमध्ये भरपूर ठीक प्रोजेक्ट आहे ना, केले. ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की 2000 कोटीनं सुरुवात असेल. पण हे आधीच्या सरकारने चालू होतं ना. तुमची AIDC सांगते. सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्याकडे 19 नाही आमच्याकडे जी मिटिंग झाली याच्या अप्रुव्हलची त्याची तारीख देखील वेगळी आहे. ती शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतरच मिटिंगमध्ये ते अप्रुव्हल झालेलं आहे. त्याच्या अगोदर ते झालेलं नव्हतं. ती तारीख देखील आमच्याकडे आहे. 2000 कोटी रुपयाचा प्रकल्प आला म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. 2000 कोटीचा प्रकल्प आला, तो देखील प्रकल्प दिल्याबद्दल आम्ही केंद्र शासनाचे आभार मानतो. पण केंद्र शासनाकडे फॉलोअप करून आम्ही इंडस्ट्रियलिस्टच्या संपर्कामध्ये राहून मोठ्यात मोठे प्रोजेक्ट पुढच्या वर्षी आम्ही आणू हे स्वतः जाहीर केलेलं असल्यामुळं 2000 ठीक आहे ना. काही राज्यामध्ये 7,000 कोटीचा मिळाला, ठीक आहे. आमचा 2000 कोटीचा प्रकल्प भविष्यामध्ये आम्हाला 20,000 कोटीचा मिळेल कसा, 2 लाख कोटीचा कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करून आणि ते आणून दाखवू आम्ही. व्हाईट पेपरची टाइम फ्रेम काय, म्हणजे त्या काळाची पण आहे की फक्त तुमच्या काळाची? नाही आता आमचा काळ म्हणजे मला एक कळत नाही. आमचा काळ म्हणजे आम्हाला सरकारमध्ये येऊन झाले 3 महिने. तर व्हाईट हा विषय वेदांतापासून सुरू झाला.
पण वेदांतापासून जरी सुरू झाला असला तरी या 2.5 वर्षामध्ये नक्की किती प्रकल्पाचे MOU झाले वेदांता ठीक आहे. महाविकास आघाडी काळाचं तुम्ही वाईट प्रकार काढला. नाही, ज्या पद्धतीनं ज्या दिवसापासून ही टीका व्हायला सुरुवात झाली आज जनतेला ते कळलं पाहिजे ना. मागच्या कालावधीमध्ये वेदांता गेला म्हणून ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू झाले तर पहिली गोष्ट वेदांता का गेला हे क्लेरिफिकेशन झालं पाहिजे. एअरबस का गेला ह्याचं क्लेरिफिकेशन झालं पाहिजे. सॅफरन होता की नव्हता ह्याचं क्लेरिफिकेशन झालं पाहिजे. BDPची नक्की परिस्थिती काय आहे क्लेरिफिकेशन झालं पाहिजे. त्याच्यानंतर मेडिकल डिव्हाइस पार्कचं नक्की काय हे कळलं पाहिजे ना जनतेला. श्वेतपत्रिका काढणार मी काय सांग नाही एक मिनिट. सामंतजी, जानेवारीपासून एक महत्वाची गोष्ट अशी आहे मला असं प्रश्न विचारला की या श्वेतपत्रिकेमध्ये काय अपेक्षित आहे ते मी सांगितलं. मी तेच सांगितलं. 5 प्रकल्पाबाबत तर आहेतच. मी महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाचं मी कुठेही लेबल लावलेलं नाही. जो संभ्रम निर्माण केला जातोय वेदांता गेला, एअरबस गेला, सॅफरन गेला, ते तर श्वेतपत्रिका आम्ही काढूच, पण त्याच्या अगोदर देखील महाराष्ट्राच्या युवा पिढीला रोजगार देण्यासाठी किती किती प्रकल्प आले, किती MOU झाले, त्याचा स्टेटस काय हे दिलं तर काय वावगं असं मला वाटत नाही. आमच्याकडे 123 प्रोजेक्टची MOUची इम्प्लिमेंटेशनची काय स्टेटस आहे ती आहे. आय थिंक की तुमच्या MIDC कडे असेलच. माझ्याकडे आता देखील ती आहे. मग कॅन यू गिव्ह अस? नाही, सांगतो ना माझ्याकडे आता देखील ती आहे, पण ती नुसती देऊन उपयोग काय. त्यातला सिनारमस प्रोजेक्ट हा जर कॅबिनेट सब कमिटी झाली नाही म्हणून परत जात असेल तर नुसतं MOU करून उपयोगाचं नाही. जे 10 प्रकल्पाला आम्ही जी मान्यता दिली त्याचा MOU कुठेही शिंदे सरकारमध्ये झाला असं मी म्हटलं नाही. ते MOU पूर्वीच झालेले आहेत, पण ते MOU नुसते होऊन उपयोगाचे नाहीत ना. त्यांना इन्सेंटिव्ह पॅकेज दिलं पाहिजे, त्यांना लँड अलॉट केली पाहिजे, त्यांना वॉटर फॅसिलिटी दिली पाहिजे, इलेक्ट्रिसिटी फॅसिलिटी दिली पाहिजे. त्याचं काय झालं आणि मग त्या गोष्टींचं पण श्वेतपत्रिका काढावी लागेल ना. नुसता MOU काय समाधानासाठी आणि युवा पिढीला फसवण्यासाठी पुढच्या 4 दिवसामध्ये अजून MOU करू आम्ही, पण ते MOU म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली असं होत नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट येते, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होतं, त्याच्यातनं प्रोडक्शन सुरू होतं आणि बेरोजगारी किती दूर झाली ह्याचं उत्तर मिळतं. त्यावेळी मला असं वाटतं की तो प्रोजेक्ट आपल्याकडे नक्की आला आणि ते सुरू झालं. म्हणजे प्रोजेक्ट आले नाहीत असा देखील मला खोटा दावा करायचा नाही. माझ्याकडे जी यादी आहे तेच उद्या ते घेऊन बसणार आहेत की या कॉलममध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट आली म्हणजे MOU झाला आणि इकडे स्वप्न एवढे रोजगार मिळाले. हे म्हणजे मला असं वाटतं की प्रोजेक्टची पूर्ण कारवाई संपली असं होत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की ज्या वेळेपासून वेदांता असेल, वेदांताच्या संदर्भामधले जे काही श्वेतपत्रिका आहे ती लोकांसमोर ठेवू, एअरबसच्या बाबतीतली ठेवू, आणि कालच काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की याच्या बाबा सखोल जर अजून काही चौकशी करायची असेल त्रयस्थ व्यक्तीकडनं, त्रयस्थ यंत्रणेकडनं, ती देखील उद्योग विभाग करायला तयार आहे. तुम्ही वेदांताबद्दल बोलायला, वेदांताच्या बाबतीमध्ये आधी एक डॉक्युमेंट आलं होतं ज्याच्यात सांगितलं होतं की महाराष्ट्र हे जास्त आयडियल आहे गुजरातपेक्षा. त्या डॉक्युमेंटची सुद्धा तुम्ही हो त्याचं सांगा. नाही ते डॉक्युमेंट आहे. माझं तर तेच म्हणणं आहे. मी पहिल्या दिवसापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त त्याच्यातल्या 2 मी घडामोडी आपल्याला सांगितल्या की जी जागा वेदांताला आपण देत होतो त्या जागेवर आजही इको सेन्सिटिव्ह झोन आहे 3,500 एकरवर. 2,000 एकर आपण जी ॲक्वायर केलं म्हणून सांगत होतो. मी स्वतः तिथे स्पॉटवर जाऊन आलो. अजून 2,000 एकर ही ॲक्वायर केलेली नाही. त्याची प्रोसिजर आम्ही आत्ता सुरू करतोय. आणि 600 एकर जी ॲक्वायर झालेली आहे तर त्या ह्याच्यावर वेदांता होऊ शकणार होता का हे आता श्वेतपत्रिकेतनं समोर येईल ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रोजेक्ट आले पाहिजे, प्रोजेक्टला चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे. प्रोजेक्टच्या बाबतीत सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून आपला महाराष्ट्र हा एकसंघपणानं उद्योग स्वीकारतोय अशा पद्धतीची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून मी सांगितलं की जे माझ्याकडे कागद मागतील ते ऑथेंटिक पेपर मी त्या नेत्यांना नक्की पोच करेन. कोकणातल्या रिफायनरीबद्दल मगाशी जसं मी सांगितलं तसं बारसूमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या संदर्भामध्ये काल सुतोवाच उपमुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत. त्या जिल्ह्याचा मी स्वतः पालकमंत्री आहे. त्या शेतकऱ्यांना मी भेटतोय, तिथल्या संघटनांना भेटतोय आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी हा प्रकल्प तिथे आवश्यक आहे अशी भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. पण रिफायनरीच्या बाबतीमध्ये ज्यावेळी रिफायनरीला विरोध केला त्यावेळी उद्योगांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, बेरोजगारीबद्दलची आपुलकी कुठे गेली होती. त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारणासाठी राजकारण करू नये.
विधायक काम करत असताना सगळ्यांनी एकत्र यावं हीच माझी विनंती आहे. बारसूमध्ये स्थानिक रहिवासी साहेब बारसूमध्ये स्थानिक रहिवासी जे रिफायनरीला विरोध करतायत त्यांना तडीपारीच्या नोटिसा दिल्या जात आहेत, त्याबद्दल तिथे तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत. बारसूमध्ये स्थानिक बारसूमध्ये रिफायनरी होत असताना तडीपारीच्या नोटिसाच दिली जात आहेत याच्याबद्दल मला कसलीही माहिती नाही. जर तडीपारीच्या नोटिसेस दिलेल्या असतील तर ते कशासाठी दिलेल्या त्याची मी खात्री करेन. परंतु मला ही देखील एक विनंती करायची आहे की बाहेरच्या लोकांनी येऊन तिथल्या शेतकऱ्यांना भडकवणं आणि महाराष्ट्रातल्या तमाम युवा पिढीवर अन्याय करणं ही भूमिका जी काही लोक घेत आहेत त्यांच्याबाबतची आमच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या लोकांची भूमिका काय हे स्पष्ट होणं आवश्यक आहे. उदयजी, काल डीसीएमने एक महत्वाची एक घोषणा केली जी आधीच्या सरकारनी कंटिन्युअस प्रोसेस होती की जे सतत म्हणतात की 60 मिलियन टन्स 3 लाख कोटी. स्वतः हर्षदीप पुरीनी सांगितलं, हरदीप सिंग पुरीनी, की आता ते इट्स नॉट पॉसिबल, बराच वेळ गेलेला आहे. काल त्यांनी असं सांगितलं पार्ट ऑफ विच विल कम इन केरला. तर तुम्ही आता असं म्हणा की यू बिंग अ डिस्ट्रिक्ट गार्डियन मिनिस्टर, इंडस्ट्री मिनिस्टर, डू यू रिअली फील दिस रिफायनरी इज वायबल वेन इट कम्स टू बारसू नाव? बारसूला त्यांना आवश्यक आहे तेवढी जमीन देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता त्यांनी 5,500 ते 6,000 एकर जमीन बारसूमध्ये आवश्यक आहे अशा पद्धतीचं तोंडी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये 3,000 एकर जमीन देण्याची संमतीपत्र ऑलरेडी शेतकऱ्यांनी दिलेली आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं आणि तोच माझा प्रश्न आहे की 3 लाख कोटीची रिफायनरी जी आता 2 लाख कोटीवर आलेली आहे त्या 1 लाख कोटी कमी करायला जबाबदार कोण आहे? 1 लाख कोटी जे परत जाणार आहेत त्याच्यातनं जो रोजगार निर्माण होणार होता त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? तरी देखील मला त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. जी काही त्यांची 2 लाख असेल, 1,75,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करायची तयारी असेल त्यासाठी प्रामाणिकपणानं सरकार म्हणून आम्ही काम करतो. एमओयू झालेला होता सामंतजी ऑन नाणार नाही ना? नाही, नाणारच्या बाबतीमध्ये सरळ विरोधच होता की नाणार प्रकल्प हा रिफायनरी ही नाणारला व्हायला द्यायची नाही. आणि आपल्याला हे देखील माहीत असेल की नाणार रिफायनरीचं रद्द होण्याचं पत्र कधी आलं. त्या राजकारणामध्ये मला जायचं नाही आणि त्या राजकारणामध्ये जाऊन मला कोणाला दुखवायचं देखील नाही. माझं फक्त म्हणणं असं आहे की ज्यावेळी आपण उद्योगधंदे येत नाहीत, उद्योगधंद्याच्या संदर्भात राजीनामा दिला पाहिजे, त्यावेळी युतीची बोलणी करत असताना जे सरकारमध्ये आले आणि रिफायनरी परत होऊ शकली नाही त्यांचे राजीनामे का मागितले नाहीत? त्यावेळी राजीनामे का घेतले नाहीत? तो तर 3 लाख कोटीचा प्रोजेक्ट होता. त्याच्यामुळं आज कुठंतरी कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं आणि विकासाचं स्वतःचं ध्येय धोरण नसल्यामुळं, स्वतः आपण 2.5 वर्षामध्ये काहीही करू न शकल्यामुळं हे खापर आता कोणावर फोडायचं? तर ते शिंदे फडणवीस सरकारवर फोडायचं. हा एक कलमी कार्यक्रम गेले 15 दिवस सुरू आहे. तुम्ही रिफायनरी बद्दल बोलताय. ऑलरेडी केंद्र सरकार आणि राज्य सरकार इलेक्ट्रिक व्हेकलला पुश करतंय, त्याच्यावर पॉलिसी आणतंय, त्या गाड्या स्वस्तात घ्याव्या यासाठी इन्सेंटिव्ह देत आहे. तरी सुद्धा मग इतका मोठा रिफायनरी प्रोजेक्ट पुश करण्याचं कारण काय? त्याची तुम्ही लॉन्जिव्हिटी कमी नाही का करणार? नाही, रिफायनरीचा प्रोजेक्ट आणि इलेक्ट्रिकल व्हेकलचा प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण ते एकमेकांच्या विरोधात आहेत म्हणून. नाही, तेच सांगतो ना. आज महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही ठिकाणी, काल आता मी रायगडला गेलो होतो, अनेक लोकांनी सांगितलं प्रोजेक्ट जर पाठवत असाल तर आम्ही स्वागत करतो. ही एक शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि काही ठिकाणी अशी भूमिका आहे की जर प्रोजेक्ट येत असेल तर आम्हाला पूर्णतेची खात्री झाली पाहिजे, तो पोल्युशन नसलेला असला पाहिजे, आम्हाला पॅकेज किती देणार आहे हे सांगितलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आणि विरोध आहे. त्याच्यामुळे जे प्रोजेक्ट येणारे आहेत, शेतकरी ज्या ठिकाणी त्याचं स्वागत करतायत, जमीन MIDCच्या ताब्यामध्ये देत आहेत, तिथे पटपट होत आहेत. आता रिफायनरीच्या बाबतीमध्ये नाणारला जर विरोधच झाला नसता आज निम्मं काम रिफायनरीचं संपलं असतं. तर रिफायनरीला विरोध कोण करणारे होते हे देखील जाहीर झालं पाहिजे ना, हे पण युवा पिढीला कळलं पाहिजे. बट सर, यू आर पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट ना, तुम्ही त्या जिल्ह्यात नव्हता. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होतो ना मी. सो व्हॉट, यू आर देअर. नाही, सांगतो ना साहेब, माझी त्यावेळची राजकीय परिस्थिती काय होती ही आपल्यामार्फत देखील जनतेला जाऊ दे. आज मी पालकमंत्री आहे. त्यावेळी मी निवडून आलो होतो रत्नागिरीतनं, पण पालकमंत्री होतो सिंधुदुर्गामधनं. लक्षात आलं की नाही? त्याच्यामुळे जो काय व्हॉइस पालकमंत्री म्हणून पाहिजे होता तो मला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज पालकमंत्री म्हणून तिथे मी काम करतोय. त्याच्यामुळे तिथले जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील किंवा अन्य यंत्रणा असेल, ही माझ्या अखत्यारीखाली मी राबवू शकतो. हे खरं राजकीय हे झालं, त्याच्यामध्ये पाठ झालं, त्याच्यामध्ये मला पडायचं नाही. पण आज आमदार तर होता, नाही पालकमंत्री साहेब, नसला तरी. एक माहितीसाठी सांगतो की आमदार असणं आणि पालकमंत्री असणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आमदार मी त्या मतदारसंघाचा नव्हतो, आमदार मी रत्नागिरीचा होतो. आणि आमदार राजन साळवी हे त्या मतदारसंघाचे आहेत. मग मला असा प्रश्न पडतो की राजन साळवींचा पाठिंबाच आहे ना, मग त्यावेळी का झाली नाही? मी इकडे रत्नागिरीचा आहे, राजापूर मतदारसंघ आहे, राजन साळवी साहेबांचा आहे. राजन साळवी साहेबांचं पहिल्यापासूनची भूमिका आहे
मग राजन साळवी साहेब जर आमच्यावर काम करत नाहीत, जे आमच्या विरोधात कायमस्वरूपी पत्रकार परिषद घेतात त्यांच्यावर काम करतायत, मग राजन साळवी साहेबांचं ऐकून रिफायनरी का झाली नाही, हा एक मोठा प्रश्न आहे ना. उदयजी फक्त भेट द्या ना, पेपर्स यायला सांगा ना. झेरॉक्स देतो, एक मिनिट झेरॉक्स देतो. एक फोटो हा घ्या ना. हाँ पिछले सरकार में कौन से उद्योग आए, कितना नहीं, कल तो महाराष्ट्र राज्य के डिप्टी सीएम ने जो प्रेस कॉन्फ्रेंस ली और उसमें उन्होंने बताया कि 2000 करोड़ का जो प्रोजेक्ट केंद्र शासन ने महाराष्ट्र को दिया है उसके लिए हम धन्यवाद देते हैं, लेकिन ये शुरुआत है. इससे आगे जाके भी केंद्र शासन के साथ बात करके बहुत बड़े प्रकल्प हम महाराष्ट्र में लाने वाले हैं. लेकिन पिछले 15 दिन में जो मिसअंडरस्टैंडिंग फैलाया जा रहा है प्रोजेक्ट के बारे में, सैफरान रहे, वेदांता रहे, एयरबस रहे, उसके हमने कागजात आपके पास दिए हैं. तो ये सब जो प्रोजेक्ट गए हैं तो पिछले 2.5 साल में गए हैं, अभी कुछ भी प्रोजेक्ट गया नहीं है. और नया प्रोजेक्ट लाने के लिए हम सब सीएम साहब के नेतृत्व में प्रयास कर रहे हैं. वेदांता के बारे में जो कुछ डिस्कस किया गया, एयरबस के बारे में किया गया, सैफरन के बारे में किया गया, इसके बारे में जो महाराष्ट्र की युवा पीढ़ी है, महाराष्ट्र की जनता है, उनको क्लेरिफिकेशन जाना चाहिए. इसलिए गवर्नमेंट के तरफ से हम श्वेत पत्रिका अगले 30 दिन में जारी करने वाले हैं. एक सवाल ये है उदय जी, लगातार आपके ऊपर आरोप आदित्य ठाकरे की तरफ से लग रहे हैं कि आप लगातार झूठ बोल रहे हैं इंडस्ट्रीज को लाने को लेकर या फिर उनसे क्लेरिफिकेशन देने को लेकर. कल भी प्रेस कॉन्फ्रेंस में अगर आपने देखा होगा तो उन्होंने कहा कि इंडस्ट्री मिनिस्टर लगातार लोगों को गुमराह कर रहे हैं, बातें बदल रहे हैं. इसको कैसे देखते हैं? पहले दिन जो मैंने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी वैसे ही प्रेस कॉन्फ्रेंस मैंने आज ली है. पहले जो मैंने प्रेस कॉन्फ्रेंस ली थी उसमें जो मैंने बोला था वही आज बोल रहा हूँ. इसलिए झूठ बोलने का सवाल ही नहीं है. और जिन्होंने प्रोजेक्ट बाहर दिए हैं 2.5 साल में, उनको मेरा रिज़ाइन मांगने का कोई भी अधिकार नहीं है. ये 2.5 साल में कौन सा प्रकल्प आया, उसका MOU कितना हो गया, कितने लोगों को रोजगार दिया गया, ये भी एक जो शीट है वो मेरे पास भी है. सिर्फ MOU होने के बाद प्रोजेक्ट आया ऐसा नहीं होता. उसको इंफ्रास्ट्रक्चर देना चाहिए, उसको वाटर प्रॉब्लम उनके सॉर्ट आउट होने चाहिए, लैंड प्रॉब्लम सॉर्ट आउट होनी चाहिए. ऐसा कोई भी कागज़ आज इंडस्ट्री डिपार्टमेंट में नहीं है. और जो कुछ इंडस्ट्री डिपार्टमेंट के पास कागज़ हो मैंने आपके पास दिए हैं. साहब एक सवाल है कि अंधेरी का उपचुनाव हो रहा है परसों के दिन, लेकिन आरोप भी लगाए जा रहे हैं कि भले ही बीजेपी ने उम्मीदवार पीछे ले लिया हो, आप लोगों का भी एक तरह से समर्थन हो लड़के को, लेकिन नोटा का इस्तेमाल करने को लेकर दबाव बनाया जा रहा है, पैसे का दबाव बनाया जा रहा है, ऐसे आरोप लगा रहे हैं. इसको लेकर क्या? ये बयानबाजी करना झूठी राजनीति है. रमेश लटके जी हमारे सहकारी थे, शिंदे साहब ने और देवेंद्र जी ने, वो हमारे सहकारी थे, इसलिए वो चुनाव को हमने सपोर्ट किया है. अभी क्या है, राजनीति करनी है तो अभी उद्योग डिपार्टमेंट की होगी, अभी उसमें करने का है, उसमें क्या है, वो चालू है 15 दिन. सर, बच्चू कडू आणि रवी राणे यांचा जो वाद सुरू उदयजी, रायगडमधला RCF मधला जो थर्ड प्रकल्प आहे, तर ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या केल्या त्यांचं पुनर्वसन अद्यापही झालं. मी रायगडच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगतो, इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये काल मी रायगडच्या इतिहासातला पालकमंत्र्यांचा पहिला जनता दरबार मी घेतला. JNPTच्या बाबतीमध्ये काही त्रुटी मला जाणवल्या, RCFच्या बाबतीमध्ये जाणवल्या, JSWच्या बाबतीमध्ये जाणवल्या. त्रुटी इन द सेन्स काही समज असतील, गैरसमज असतील. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये RCF असेल, JSW असेल, JNPT असेल, या सगळ्या मॅनेजमेंटच्या लोकांना बोलून मी ते जे प्रतिनिधी आहेत शेतकऱ्यांचे त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि जास्तीत जास्त त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी राहणार. पेडमधला JSW तुम्ही म्हणता की नाही, त्यातला कमीत कमी वडखळते दरदर झाले. आदित्य ठाकरे जी ने ये बात की है कि मेरे साथ बैठ के डिबेट कीजिए, इसके ऊपर आपका क्या कहना है? डिबेट तो करेंगे ही और श्वेत पत्रिका भी निकाल रहे हैं. मी काय म्हणतो की वडखळ ते धरमतर खाडी हा जो रस्ता आहे तो 12 महिने कुठे खराब असतो JSWच्या यामुळे. मध्यंतरी ते सांगले की कंपनी तो रस्ता घेतोय. नाही, या संदर्भात काल माझी बैठक झाली, पुन्हा एकदा आम्ही बैठक करतोय. ठाकरे की कॉन्स्टिट्यूंसी है फिनिक्स मॉल में 2 दिन पहले इवेंट हुआ था हेलोवीन को, उसमें कम उम्र के बच्चे को शराब दी गई.
वीडियो भी जो है हमारे पास, उसको अगर क्या कहेंगे? ये सवाल उनको पूछो ना। नहीं, क्या है, सामने वाले लीडर के ऊपर आरोप प्रत्यारोप करना बहुत यानी अच्छी बात है, लेकिन अभी इसका जो आंसर है उन्हें से ही लेना पड़ेगा। ये कॉन्स्टिट्यूंसी में ऐसा क्यों हो रहा है, आपके कॉन्स्टिट्यूंसी में ऐसा क्यों हो रहा है, उन्होंने आंसर देना चाहिए। नहीं, सरकार कार्रवाई करेगी ना, लेकिन उनके कॉन्स्टिट्यूंसी में ऐसा क्यों हो रहा है, उसका जवाब वही देंगे ना। सरकार करेगी ना कार्रवाई। सर्व आमदार गुवाहाटीला जाणार मला आपल्याला एक विनंती करायची आहे की बाळासाहेब शिवसेनेचे आमदार, बाळासाहेब शिवसेनेचे आमदार कधी जाणार आहेत, काय कार्यक्रम करणार? नाही, अजून मला कार्यक्रम पत्रिका आलेली नाही। मी देखील आमदार आहे, मी देखील मंत्री आहे, आले की मी तुम्हाला ती कार्यक्रम पत्रिका देईन। बाळासाहेबांच्या शिवसेनेत जो उठाव केला होता, यानंतर भाजपनं स्पष्ट केलं होतं की आमचा कोणताही हात नाही। देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी स्वतः बच्चू कडूंना फोन केला होता तिथे गुवाहाटीला जाण्यासाठी, त्यावर तुमची प्रतिक्रिया? पाडण्यामध्ये खरंच फडणवीस साहेबांचा हात होता का, काय सांगाल? तर महाराष्ट्र राज्याच्या मान्य केलेलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी एखाद्या गोष्टीवर स्वतःचं वक्तव्य केल्यानंतर, त्याच्यावर भूमिका मांडल्यानंतर, त्यांचा सहकारी म्हणून काम करताना मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मी एखादी गोष्ट मांडणं ही योग्य ठरत नाही। हे राजशिष्टाचाराला धरून नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।